गायरान जमीन हडप करणाऱ्या भूमाफी कारवाई, निवडावर कारवाई, तहसीलदार गोरेवर कारवाई, मंडळाधिकारी शंकर जाधव कारवाई, बाबासाहेब कांबळेवर कारवाई, भूमाफीवर कारवाई, वाळू माफीवर कारवाई, आमच्या मागण्या नाहीतर खुर्च्या, आमच्या मागण्या नाहीतर खुर्च्या. जय हिंद, जय हिंद, जय हिंद. आले का बघा आवाज टेस्ट करा गाडी. दुसऱ्यावर कारवाई, हिवऱ्यावर कारवाई, गोरेवर कारवाई, सोमनाथपुरातील जमीन हडप करणाऱ्या भूमाफीवर कारवाई, गायरान जमीन हडप करणाऱ्या भूमाफीवर कारवाई, हिवऱ्यावर कारवाई, बाबासाहेब कांबळेवर कारवाई, वाळू माफीवर कारवाई, आमच्या मागण्या नाहीतर खुर्च्या, आमच्या मागण्या नाहीतर खुर्च्या. दुसऱ्यावर कारवाई, हिवऱ्यावर कारवाई, शंकर जाधवर कारवाई, बाबासाहेब कांबळेवर कारवाई, सोमनाथपुरातील भूमाफीवर कारवाई, गायरान जमिनी हडप करणाऱ्यावर कारवाई. हा आता या इकडे फिरा, इकडे तिकडे फिरा, इकडे बोला, इकडे बोला, हातामध्ये घ्या. हिवऱ्यावर कारवाई, गोरेवर कारवाई, सोमनाथपुरातील जमीन हडप करणाऱ्या भूमाफीवर कारवाई, गायरान जमिनी हडप करणाऱ्या भूमाफीवर कारवाई, हिवऱ्यावर कारवाई, बाबासाहेब कांबळेवर कारवाई, वाळू माफीवर कारवाई. आमच्या मागण्या गेल्या 1 वर्षापासून आम्ही बहुजन विकास अभियानच्या वतीने सातत्याने सोमनाथपुरातील त्या गायरान जमीन आहेत, त्या गोरगरिबाच्या गायरान जमीन आहे, त्या भूमीपर्यंत ताब्यात घेऊन त्याकडे प्लॉटिंग टाकली. ह्या जमिनी कसून खाण्यासाठी आहेत, विकण्यासाठी नाहीत. आणि अशा भूमीपर कारवाई करा. उदगीर तालुक्यातील 100 कोटी रुपये गौण खरेदी घोटाळ्याची चौकशी करा. तत्कालीन तहसीलदार गोरे, मंडळाधिकारी हिवरे, शंकर जाधव, तलाठी बाबासाहेब कांबळे यांच्या 3 वर्षाच्या कारवाई चौकशी करून त्यांच्यावर मुकांदर गुन्हा दाखल करा. वाळू माफीचा हौदाच थांबा. गेल्या 3 वर्षापासून उदगीर तालुक्यामध्ये निंबाई वाळू वाहतूक चालू आहे. जवळपास 30 ते 35 टिपर वाळू वाहतूक उदगीरमध्ये चालू असताना प्रशासन गप्प का, याची चौकशी करा. अशा विविध मागण्या घेऊन आम्ही सातत्याने आंदोलन करतात. अनेक आंदोलन झाली, अनेक उपस्थित झाली. आज या आंदोलनाला 1 वर्ष पूर्ण होत आहेत. मात्र मुरदार सरकार आणि खासदार भूमाफिया यांच्यामुळे आमच्या आंदोलनाची दखल घेतली जात नाही. पण प्रशासनाची विनंती आहे, तुम्ही आम्हाला किती दिवस ठेवणार? आंदोलन करणारे सांगणार का नाही? कारवाई करणारे सांगणार का नाही? तुम्ही या लोकांवर कारवाई करणं होत असेल तर कारवाई करत नाही सांगत ठेवा. आम्हाला काय काम नाहीत का? वर्ष या ठिकाणी बसायचं, अधिकारी याशीमध्ये बसायचं, आमची टिंगल टवाळी करायचं, हे आता भविष्य विकासाचं अभियान खपून येणार नाही. म्हणून आज प्रशासनाला जाहीर करण्यासाठी ह्या सर्व आमच्या 30 तारखेपासूनच्या मागण्या, 30/10/2030 मागण्या, राजपर्यंतच्या मागण्या, तत्काळ मागणी मान्य करा. ही मागणी मिळवण्या ठिकाणी आज खोरा फावडा आंदोलन मिळण्या ठिकाणी आंदोलन करतात. आमचा उद्देश आहे खोरा फावडी तहसील उपजिल्हाधिकारी पाडायचे नाही. माझे जे भूमाफी आहेत, जे वाळू माफी आहेत, हे जमीन सर्व समाजाची ताब्यात घेतल्या, त्यांच्यावर कारवाई करा. प्रतिकात्मक आंदोलन आहे. गेल्या 1 वर्षापासून आम्ही कायदा हातात न घेता आम्ही माणुसकीने आंदोलन करत, मात्र आमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही. म्हणून आज आम्हाला शत्रू उपसावत आहे. येत्या 10 ते 15 दिवसामध्ये महामंत्री राष्ट्रपती गेल्यानंतर येत्या 10 ते 15 दिवसामध्ये बहुजन विकास अभियान या ठिकाणी प्रचंड राष्ट्रीय सत्याग्रह करून प्रशासनाला जाहीर करणार आहे. सांगू इच्छितो. जय हिंद. भूमीपर कारवाई करा, वाळूमाफीवर कारवाई करा, हिवरे असतील, तलाठी गोरे असतील, सर्वांवर कारवाई करा. 1 वर्षापासून आंदोलन करत आहोत. मात्र आजपर्यंत आमच्या आंदोलनाची एकही मागणी मान्य झाली नाही. आम्हाला न्याय कळेल म्हणून आम्ही सांगण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत. आम्हाला न्याय द्यावा विनंती आपल्याला करतो. जय हिंद सर.